आवाज सर्वसामान्यांचा। स्कोप संस्था एनकुळ सातारा यांच्या वतीने गेली 4 वर्ष झाली एनकुळ येथे नुकतेच मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडत आहे। या सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला एकत्र येत आहेत। यावेळी शेती, उद्योग, आरोग्य या विषयावरती मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू हे एक निमित्त आहे। महिलांना एक हक्काचे चांगले व्यासपीठ कसे निर्माण होईल याच्याकडे या भागातील महिलांचा कल दिसून येत आहे। महिलांचे कलागुण, त्यांच्या मनातील भावना या मकर संक्रांतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मांडल्या जाव्यात यासाठी स्कोप संस्था तसेच सौंदर्य कलेक्शन एनकुळ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। बचत गटाच्या तसेच उद्योगाच्या माध्यमातून महिला सक्षम कशा होतील यासाठी एनकुळसह कंसेवाडी खातवळच्या महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। तर आता आपण आलो होतो एनकुळ येथे। इथे मकर संक्रांतीनिमित्त महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि स्कोप सामाजिक संस्था त्यांच्या अध्यक्षता आपले आहेत मॅडम आहेत। तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। तर मॅडम, काय सांगाल हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश? मला असं वाटत होतं की महिलांना त्यांचं म्हणजे हक्काचं असं एक व्यासपीठ मिळावं, जेणेकरून की महिलांनी त्यांचं स्वतःचं जे काही कलागुण असतील किंवा त्यांचे मनातले काही भावना असतील ते त्यांनी आपल्यासमोर मांडाव्यात। अच्छा, तर म्हणजे ह्या महिलांना बोलण्याचा उद्देश आणि त्यांना काय मार्गदर्शन केलं तुम्ही एक म्हणजे उद्योगाच्या माध्यमातून? मी त्यांना महिला म्हणजे बचत गट म्हणजे ॲक्च्युली महिलांचेच बचत गट पूर्वीपासून सुरू झालेले आहेत आणि बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमरित्या उद्योगाच्या माध्यमातून कशा उभ्या राहतील याचं मी मार्गदर्शन केलेलं आहे। बरं, आता बचत गटातून कुठल्या कुठल्या गावाची इथे महिला आली होत्या या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी? किंवा महिला आता तुम्ही एनकुळच्याच की एनकुळ सोडून कुठल्या गावाच्या महिला आली होती? आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या एनकुळच्या म्हणजे बहुसंख्येने एनकुळच्या महिला उपस्थित होत्या, त्याचबरोबर कंसेवाडी आणि खातवळ या गावातूनही महिलाही या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या होत्या। अच्छा, बरं. बाकी तुम्ही आता एक जर वर्षी महिला हे कार्यक्रम घेता हळदी कुंकूचा की ह्या वर्षी घेतलेला आहे? नाही, गेली 4 वर्ष मी हा हळदी कुंकूचा कार्यक्रम करते। बरं, मग गेली 4 वर्षात काय असं म्हणजे महिलांना मार्गदर्शन उद्योग सुरू आहेत किंवा होणार आहेत का आहेत सुरू? हे आपण प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन देत आलो आहे, जसं की आरोग्य असेल, उद्योग असतील, असे वेगवेगळ्या विषयावरती किंवा शेतीविषयक असेल, असे वेगवेगळे विषयावरती आपण त्यांना मार्गदर्शन देतो। तर अशा तऱ्हेने मंडळी इथे असा कार्यक्रम पार पडलेला आहे हळदी कुंकूचा आणि एक गेली 4 वर्ष हा कार्यक्रम पार पडत आहे स्कोप सामाजिक संस्थेच्या वतीने आणि चांगली। तर तुम्ही आज इथे कार्यक्रमाला हजेरी लावली, काय म्हणजे तुम्हाला काय वाटलं? महिला एकत्र येतात हळदी कुंकामुळं आणि भाभींचा हा उपक्रम खूप आवडतो आम्हाला। वेळात वेळ काढून आम्ही ह्या उपक्रमाला जर 4 वर्ष झालं, गेली 4 वर्ष आम्ही सतत येत असतो आणि महिलांना एकत्रित येऊन एकामेकीचे मनातले काय विचार असतील ते सांगता येतात। चांगलं व्यासपीठ आहे भाभी सौंदर्य कलेक्शन, त्या निमित्तानं महिलांना त्यांच्या मनातल्या गोष्टी इथं बोलता येतात आणि नुसत्या त्याच गोष्टी नाहीत की शेतीविषयक आहे, मुलांचे आरोग्य आहे आणि इतर काही अडचणी असतील तर भाभी सोडवतात त्या। म्हणजे हळदी कुंकू हे निमित्त असतं पण व्यासपीठही चांगलं आहे। असं पुढच्या वर्षी पण ह्याच्यापेक्षा मोठं व्यासपीठ भाभी या ठिकाणी हळदी कुंकूचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि आता इथे महिला हे स्थानिक महिला आता एक नाव घेणार आहे। काय घ्याल नाव? सातारा जिल्ह्यात लोदोडी माझं गाव, गावात बांधते माडी, माडी नेसते साडी, साडीला लावते चाप, तात्या सो माझा बाप, दारात लावते जुई, लता माझी आई, पाण्याला गेली गवळण, जगुबाई माझी मावळण, पाण्यात चालते नाव, श्रीराम माझा भाव, भावा छाती बत्ती, अमोलरावांची मी सौभाग्यवती। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलं संविधान आणि दत्ता शिंदेचं नाव घेताना मनाला वाटे समाधान। अच्छा, ओके। तर अशा तऱ्हेने मंडळी ते कार्यक्रम पार पडलेला आहे आणि कार्यक्रमाचा शेवट नाव घेऊन झालेला आहे। तर सगळ्या महिला भरपूर इथं महिला उपस्थित होत्या आणि कार्यक्रमाचा शेवट झाला।
आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.